नमस्कार मित्रांनो, मी इम्तियाज मुलानी लोकजनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज आलोय इंदापूर तालुक्यातील बावडा या गावात। बावडा म्हणलं का लगेच लोकांच्या लक्षात येतं की पाटील म्हणजे कैलासवासी शंकरराव पाटील यांचा इतिहास, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इतिहास आणि ह्याच बावडा गावामधनं हर्षवर्धन पाटलांनी एकेकाळी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात 1995 साली विकास आघाडीच्या माध्यमातून केली आणि त्याचप्रमाणे आता काही दिवसानंतर त्यांना पराजयाला सामोरं जावं लागलं। परंतु आता 2024च्या निवडणुकीमध्ये याच हर्षवर्धन पाटलांना इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी विकास आघाडीतून लढावे म्हणून आज बावडा या ठिकाणी शाखेचं ओपनिंग केलेलं आहे। आपण कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहे की काय त्यांची इच्छा आहे, काय त्यांनी निश्चय केलेला आहे। आज या ठिकाणी आपल्या बरोबर हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते आहेत। आपण त्यांना विचारणार आहे की तुम्ही आता जे 1995 प्रमाणेच पुनरावृत्ती होईल असं वाटतंय तुम्हाला 2024 मध्ये? आता आज बावड्यामध्ये विकास आघाडीची पहिली शाखा ओपनिंग झाली। 1995 साली विकास आघाडीत होते। आज जर तुम्ही पत्रकारांनी सगळ्या लाईव्ह केलेला आहे, तुमच्या पत्रकारांचं मनपूर्वक धन्यवाद, कारण की तुम्ही सत्तेची बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही सर्व 1995, 1999, 2004, 2009 सालचे जे आमचे मार्गदर्शक आहेत ते सगळे आज होते। तेच आम्हाला समाधानी आहे की आम्ही युवक तर आहे, फक्त ही सुरुवात आहे। आगे आगे देखो अभी होता है क्या। 100 शाखा ही आम्ही भरणेवाडीत काढणार आहे आणि आमची सांगता सुद्धा भरणेवाडीतच होणार आहे। आणि 2024चे आमदार 18 पगड 12 बलुतेदार समाजाला घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे पाटील फॅमिली। स्वर्गीय भाऊ असतील, स्वर्गीय गोलप साहेब असतील, ह्यांनी शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आदरणीय साहेबांच्या रक्तामध्ये रुजलेले आहेत। त्याच्यामुळं आमचे साहेब बी भाजपमध्ये अस्वस्थ आहेत। साहेबाला काय भाजपच पडना, पण काय करायचं, कसं करायचं की थोड्याशा आपल्या अडचणी होत्या। आपल्याला कुठंतरी अडचणी म्हणजे की कारखानदारी असेल, शिक्षण संस्था असतील, कुठेतरी प्रपंच लोकांचे नीट चालले पाहिजेत। साहेबाच्या स्वार्थासाठी साहेबांनी निर्णय घेतला नव्हता, हा लोकांच्या प्रपंचासाठी निर्णय घेतलेला होता। पंचतारांगीत जसं मगाशी आमचे मार्गदर्शक बापूसाहेब चंदनशिव यांनी सांगितलं, विकास कशाला म्हणायचं, विकासाची व्याख्याच माझी इंदापूर तालुक्यातील जनतेला अजून कळलेली नाही। रस्ता हा रुटीनचा निधी तो येणारच, त्याला कोणीही थांबू शकत नाही। एवढं शेमडं पोरग जरी आमदार असलं तरी तो निधी आणणार, फक्त ते कामं करून घेण्याची कुवत ही फक्त आदरणीय भाऊ यांच्यात आहे। कारण की 20 वर्षापासून झालेले रस्ते आणि आता ह्या 5 वर्षात 10 वर्षात झालेले रस्ते, जसं कोंबडीचं कातडं निघतं, कोंबडीचं कातडं निघायला उशीर लागतो, तसं डांबरी उतरतो। म्हणजे ही नेमकं मलिदा खातोय कोण, कुठल्या देवाला निवत जातो ही काय आम्हाला माहित नाही। ही त्यांच्या जुन्या नेत्यांनी त्यांना व्याख्या दिली मलिदा घ्या, ही काय आम्ही दिलेली नाही। म्हणजे ही त्यांना सुद्धा माहित होतं की मलिदा खात्यात। त्यामुळं येणारी 2024ची निवडणूक ही एकतर्फी होणार। ही सामान्य जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली आहे, युवकांनी घेतलेले आहे, विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे, कष्टकरी शेतकरी, माझ्या बलुतेदार समाजाने, माझ्या बहुजन समाजाने निवडणूक हातात घेतलेली आहे। त्यामुळे येणारा 2024चा विधानसभेत आमदार आदरणीय भाऊच असणार, यात आम्हाला कसलीही कार्यकर्त्यांना शंका नाही। 1995चा काळ हा वेगळा होता। त्यावेळेस आशीर्वाद हर्षवर्धन पाटील साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी कैलासवासी शंकरराव पाटील हयात होते, परंतु आता हर्षवर्धन पाटलांना ते हात नाही। आता 2024 मध्ये तुम्हाला काय वाटतंय, याच्याकडे कसे बघतात? श्रद्धेय कैलासवासी शंकरराव भाऊ पाटील, तुम्ही जसं म्हणला की ते आज हयात नाहीत, परंतु त्यांची जी ताकद आहे, त्यांची जे विचाराचा वारसा आहे, तो विचाराचा वारसा आजही जिवंत आहे आणि तोच विचाराचा वारसा हा अखंडपणे असाच तेवत राहणार आहे। त्यामुळं येणाऱ्या 2024 साली नामदार हर्षवर्धन पाटील साहेब हे आमदार आणि विधानसभेमध्ये मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत। हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। 1995 सारखी पुनरावृत्ती झाली तर तुम्हाला वाटतंय का की येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधान भवनात येणाऱ्या काही दिवसामध्ये हर्षवर्धन पाटील दिसतील? 1995 साली आणि विधानसभेचे इलेक्शन पार पडले, त्यावेळेस याच इंदापूर तालुक्याच्या जनतेने भाऊंना पूर्ण बहुमताने या ठिकाणी विजयी केलं। त्यानंतरही 1999 साली भाऊ विधानसभेमध्ये पूर्ण मताधिकाने या ठिकाणी आमदार झाले आणि तीच पुनरावृत्ती आज या ठिकाणी बावड्यातून या ठिकाणी आम्ही सर्वांनी सुरुवात केलेली आहे।
तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आज या इंदापूर तालुक्यात होत असणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेवर अन्याय आणि लोकांची होणारी दुर्गुस यामुळे तुम्हाला कोणतंही काम या ठिकाणी शासन दरबारी होत नाही। आणि आज लोकसभेला भाऊंच्या आदेशानुसार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सुनेत्रा वहिनी पवार यांचं काम केलं आणि काम करूनही त्यावेळेस दादांनी शब्द दिला होता की इंदापूरचं उमेदवारी ही माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनाच देण्यात येईल। परंतु आज आपण पाहतोय की विद्यमान आमदार या ठिकाणी तयारी चालू केलेली आहे विधानसभेची, त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांनी या ठिकाणी तयारी चालू केलेली आहे। म्हणजे त्यावेळेस नुसतं पोकळ आश्वासन आणि शब्द या ठिकाणी दादांनी दिला होता का? दादा शब्दाला पक्के असतात, पण इंदापूरच्या बाबतीत असं का घडतंय की दादा शब्दाला पक्के राहत नाहीत? या अगोदरही सुप्रियाताईला हर्षवर्धन पाटील साहेब व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये मदत केली होती आणि कालच्याही निवडणुकीमध्ये दादांना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भाऊंच्या आदेशानुसार मदत केली। मग दादा का शब्द पाळत नाहीत की प्रत्येक वेळेस दादाला की आज हर्षवर्धन पाटील साहेब की महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेतरी आडवे येतात अशी त्यांची भावना आहे आणि त्यामुळं भाऊंना त्या ठिकाणी फसवण्याचं काम या ठिकाणी बारामतीकर करत आहेत। पण आम्ही कार्यकर्त्यांनी आणि जनतेने आता ठरवलं आहे की भाऊवर होणारा अन्याय या ठिकाणी आता इथून पुढे आम्ही खपून घेणार नाही। त्यामुळं आम्ही सर्वच जण या ठिकाणी 100 शाखेचं उद्दिष्ट या ठिकाणी विकास आघाडीचं ठेवलेलं आहे आणि लवकरच आम्ही भाऊंला पण येणाऱ्या काळात तालुका विकास आघाडीमधूनच भाऊंला पण उभा करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहे आणि तालुका विकास आघाडीमधून भाऊ या ठिकाणी उभे पण राहतील आणि तालुक्याची जनता त्यांना आमदार केल्याशिवाय सोडणार नाही। आपण कार्यकर्त्यांनी सर्वजण मिळून इंदापूर विकास आघाडी तयार केली, पण या संदर्भात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तुमचे जे नेते आहेत त्यांना ह्या संदर्भात कल्पना वगैरे काय पहिली दिली का? भाऊंना ह्याची काही कल्पना नाही। हा ज्या निर्णय आहे जनतेने घेतलेला आहे। जनता अतिशय प्रचंड त्या भूमिकेत निष्कृत दर्जाची कामं केल्यापासून तालुक्याचा विकास नाही कुठला, नुसत्या मोठ्या पोकळ गप्पा मारण्याचं यांचं 15 आमचं 10 वर्ष गेलेले आहेत। इथून पुढे आम्ही गप्प जनता बसणार नाही। ही जी आहे जनता त्यांनी ही निवडणूक स्वतः हातात घेतलेली आहे। ह्यावेळेस जनतेला भाऊंना आमदार करायचं, त्यामुळे जनता ही कुणाचे ऐकणार नाही। ह्यावेळेस भाऊचे आमदार 2024 असणार आहे। तुम्हाला काय वाटतं हर्षवर्धन पाटील मान्य करतील? आता हर्षवर्धन पाटील मान्य करावं लागेल ना, विशेष नाही, जनतेनं ताब्यात घेतलंय। येणार आता 21 ऑगस्ट पर्यंत तुमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटीलना त्यांचा वाढदिवस असतो 21 ऑगस्टला, तोपर्यंत 100 शाखेचं ओपनिंग करून इंदापूर तालुका विकास आघाडीच्या 100 शाखेचं ओपनिंग करून त्यांना मोठं गिफ्ट देणार आहे। त्या संदर्भात आज या ठिकाणी पहिल्या शाखेचं उद्घाटन झालं। बावड्यामध्ये आज पहिल्या शाखेचं उद्घाटन झालंय। येणाऱ्या 21 ऑगस्ट पर्यंत आम्ही कमीत कमी 100 शाखेचं उद्घाटन करून हर्षवर्धन पाटील साहेबांना त्यांच्या वाढदिवसाचं गिफ्ट आम्ही देणार आहोत। असं आम्ही आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी एक ठाम विश्वास, ठाम निर्णय घेतलेला आहे आणि 2024ला भाऊ आमदार असतील, भाऊ विधान भवनात असतील। ज्यावेळेस 1995ला असंच लोकातून क्रांती पेटली आणि आज तशीच क्रांतीची ज्योत आज लोकांमध्ये दिसते। लोकांना इतकी ईर्ष्या निर्माण झाली की भाऊंना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही अशी लोकांच्या मनातून ईर्ष्या निर्माण झाली। ईर्ष्या कोणी रोखू शकत नाही। पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच पवार पाटीत खंजर खूप असतात का हर्षवर्धन पाटलांचे असं वाटतंय? 100% आमचा पवारांवर अजिबात विश्वास नाही। त्यामुळे यावेळेस आम्ही खंजीर खुपसायची वाट बघायची नाही, म्हणून तर आताच आम्ही या विधानसभेच्या तयारीला पहिल्या शाखेपासून उद्घाटन करण्याचा हाच उद्देश आहे। ती वाट बघायची नाही आपण, जर वेळेस वाट बघायची त्या टायमिंग जायचा, राहिलेल्या 8 दिवसात काही करू शकत नाही। गेल्या वेळेस असं झालं, त्यामुळे थोडक्या मताने आम्हाला पराभव पत्करावा लागला। आम्हाला गेल्या वेळेस वेळ कमी मिळाला, म्हणून आता आम्ही सुरुवातीपासूनच या तयारीला लागलो। त्यामुळे यंदा गुलाल आमचा फिक्स आहे, आमचं ठरलंय। हे आपण पाहिलं, हे होते हर्षवर्धन पाटील साहेबांचे समर्थक कार्यकर्ते, त्यांच्या भावना होत्या। आपण पाहिलं त्यांच्या आक्रमक अशा भावना आहेत की नेहमीप्रमाणेच पवार आताही आम्हाला फसवणार, त्यामुळेच आम्ही निर्णय घेतलेला आहे की इंदापूर तालुका विकास आघाडी करायची आणि हा येणाऱ्या काळामध्ये 2024च्या विधानसभेमध्ये हर्षवर्धन पाटील यांना महाराष्ट्राच्या भावनामध्ये
त्यांना उभं करायचं असा एकंदरीत त्यांचा कार्यकर्त्यांचा निश्चय त्यांनी केलेला आहे. आणि येणाऱ्या 21 तारखेपर्यंत इंदापूर तालुका विकास आघाडीच्या 100 शाखेचं ओपनिंग करून हर्षवर्धन पाटील साहेबांना मोठं गिफ्ट देणार असल्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. आजच्या लोकजनता न्यूजला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.